हित करीती सकळ माझे हित करीती सकळ हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी ढोबार कुमारी हरी विठोबा ढोबार कुमारी ढोबार हॅलो आवाज हॅलो रिटर्न द्या हॅलो. कडक करा हॅलो हॅलो माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्याचा इको द्या सर्व भावे दास झालो त्याचा तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी इको द्याना जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जीने हा गोपाळ गोपाळ राधा जेने हा गोपाळ कृपा करी गोपाळ कृपा करी त्याची माझे हित करी तेची माझे हित करीते सकळ कूलर बंद करा सगळे कूलर विठ्ठल कूलर बंद करा म्हणून विठ्ठल हरी हरी सगळेच बंद करा एक
ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्मांडनायक सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की बस शांत बसा. हे बंद करा, कूलर बंद करा. बस बस मी सांगतो. बस सोर द्या बरं. बोलू नका आता. शांत आहे का? शांतता नव्हती म्हणून कूलर बंद केलं. पीटीओ लावा. पीटीओ उभा करा. लावा महाराज. आपसात न बोसू. सर्व भावे दास झालू त्यांचा. विकू देऊ नका. तेची माझे हित करीती सकळ. जिने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये. त्यांची आने जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ. जिने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी. वचन न मोडी बोलिले ते. कारण तेची माझे हित करीती सकळ. जिने हा गोपाळ कृपा करी. श्री संताची या माथा श्री संताची या माथा चरणावरी. श्री संताची या माथा चरणावरी. श्री संताची या माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. रे विश्रांती पावलो संभाळून. विश्रांती पावलो संभाळून. विश्रांती पावलो संभाळून. विश्रांती पावलो संभाळून. वाढले अंतरी प्रेम सुख. अंतरी प्रेम सुख. वाढले सुख. हरी. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. राहू द्या. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख. झाले सुरू. काय माझी वाणी मानेल संतांशी. रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझेवर निगुण नाम. ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक माझा पायावरी. या वार करी संतांच्या. जय गावी केला वास. त्याशी नसावे उदास. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरला विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास. इकडे बोलू नका. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ. जिने हा गोपाळ कृपा करी. कीर्तन रूपी सेवे करता. विकू पूर्ण कमी करा. बेस थोडा कमी करून ट्रबल वाढवा. सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा संतपर प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं चकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल भाऊ बसा. आता बसा. राहू द्या. राहू द्या. आता जाताना सगळ्यालाच बुका लावायच्या मला. बसा बसा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण सर्व स्वामी सेवेकरी स्वामी भक्त या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र बेल पिंपळगाव नावाचं हे गाव आणि या गावामध्ये ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी राजा विराज सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या
या ठिकाणी मला वाटते मंदिराच्या आठव्या का वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. माझा योग चांगला की या बेलपिंपळगाव आणि परिसरातील सर्व स्वामी सेवेकऱ्यांच्या स्वामी भक्तांच्या वतीनं या कीर्तनाचं सेवेचं निमंत्रण मला पोस्ट झालं. पण नाईलाज को क्या इलाज असं म्हटल्यासारखं की जवळजवळ दीड तास मला येण्यासाठी लेट झालं. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. कार्यक्रमाचा व्याप एवढा आहे, मैं देर करता नाही देर हो जाती है. मी तरी काय करू आता, बरोबर आहे का नाही सांगा. माझी इच्छा नसते उशीर करण्याची, पण योगायोगानं उशीर होतोय. तरी तिसरं आहे अजून, बरोबर आहे. अजून एक राहिलंयच, तरी अजून 2 आहेत का, अजून किती 2. कुठे गेले आमचे महाराज? 1-2 कुठे गेले की आमचे महाराज होते ना उभे इथं, इकडे अजून 2 आहेत. लक्षात आलं का नाही. पण आता जेवढा वेळ तुम्ही म्हणता तेवढा वेळ पुढचं काय का व्हायना, आता तुम्ही म्हणता तोवर कीर्तन, बरोबर आहे का नाही. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. स्वामींची भक्ती करण्यासाठी स्वामींच्या मंदिराचं 8वा वर्धापन दिनही आहे आणि स्वामींचा प्रागट्य दिन सुद्धा आता काही दिवसावर येऊन थांबलेला आहे. या सगळ्या गोष्टीचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आपण आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. ब्रह्मांड नायक अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणजे हे भक्तासाठी एक भरून उरलेलं दैवत, हे लक्षात ठेवा. कोण आहे ते ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज? काही अनेक लोक म्हणतात की आता अनेक संप्रदाय निघाले, सगळं बाजूला सोडून स्वामींची भक्ती करणारा वर्ग अलीकडच्या काळामध्ये जास्त वाढलेला आहे. स्वामी भक्त अनेक झालेले आहेत, स्वामींची भक्ती करणारे अनेक आहेत. माता भगिनी असतील, पुरुष मंडळ असतील. आज जेवढा स्टँडर्ड वर्ग आहे तेवढा आता स्वामींच्या दिशेनं स्वामींच्या भक्तीकडे वळलेला आहे, बरोबर आहे का नाही. स्वामींची भक्ती करण्यामध्ये कुठला आलंय काय, कोण आहे ते स्वामी समर्थ महाराज? मला वाटतं पोवाडा त्यांचा, त्याच्यातून चरित्र आपण ऐकलंच आहे, मी वेगळं सांगावं असं काही नाही. पण स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत. ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे 3 जण आहेत. हे 3 अतिशय जवळचे देव आहेत, बरोबर आहे का नाही. या देवामध्ये श्रेष्ठ देव महादेव आहेत, लक्षात आलं. आणि ब्रह्मदेव या सृष्टीला घडवणारा आहे, कुंभार म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि विष्णू या जगाचे मालक आहेत, हे लक्षात ठेवा. आणि या 3 जणांनी मिळून एक अवतार धारण केला होता, तो म्हणजे भगवान दत्तात्रेयाचा. भगवान दत्तात्रेयाचा काय झालं, सृष्टी निर्मिती झाली. आता नीट ऐका, आता हे सगळं चरित्र मी सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. सृष्टी निर्मिती झाली आणि सृष्टीच्या निर्मितीला पहिल्यांदा एक पुरुष निर्माण झाला, त्याचं नाव आहे स्वयंभू मनू. आणि दुसरी एक स्त्री झाली, तिचं नाव आहे शतरूपा राणी. स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी या पहिले जगातले पुरुष आणि स्त्री, हे लक्षात ठेवा. आणि स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी यांच्या पोटी त्या ठिकाणी मैथुनजन्य प्रकृती तिथून तयार झाली. पण त्यांच्या पोटी 3 मुली आणि 2 मुलं जन्माला आले. पहिली मुलगी देव होती, दुसरी आकुती, तिसरी प्रसूती. आणि मुलं झाले 2, प्रियव्रत आणि उत्तानपाद. हे झालंय का पोवाड्यात? हे झालंय का पोवाड्यात? सांगा की, नाही तर मग दुसरं सांगायला, नाही तर मग काळं पांढरं करतो मग मी, ना जाऊ द्या. नाही ना, झालेलं नाही ना, हे लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. पहिली मुलगी देव होती, दुसरी आकुती आणि तिसरी प्रसूती. मुली किती झाल्या? बोला ना, मुली 3 आणि 2 मुलं. एका मुलाचं नाव आहे आपल्याला माहितीच आहे उत्तानपाद आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे प्रियव्रत. लक्षात आलं. देवहूती दिली कर्दम महामुनीला. देवहूती कुणाला दिली? कर्दम ऋषीला. आकुती दिली प्रजापती रुचीला आणि प्रसूती दिली दक्षाला. आता ऐका, देवहूती कुणाला दिली? कर्दम महामुनीला. देवहूती आणि कर्दम यांच्या पोटी 9 मुली जन्माला आल्या, त्याला नवविधा भक्ती म्हणतात. आकुती आणि प्रजापती रुची यांना मूलबाळ झालं नाही आणि प्रसूती दिली दक्षाला, त्याला 16 कन्या झाल्या. त्यातल्या 13 अग्नीला दिल्या, 13 धर्माला दिल्या, 14वी अग्नीला दिली, 15वी पितृगणाला दिली आणि 16वी सती महादेवाला दिली. हा वंश लक्षात आला. इकडे आता 9 मुली झाल्या. त्या 9 मुलीपैकी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे अनुसया. तिचं नाव काय? अनुसया. अन म्हणजे नाही, सुया म्हणजे दोष. जिच्यात कुठल्याच पद्धतीचा दोष नाही, तिचं नाव अनुसया. आणि ही अनुसया दिली ब्रह्मदेवाच्या श्वासातून ज्याचा जन्म आहे त्याचं नाव आहे आत्रेय महामुनी. आत्रेय महामुनीला ही कोण दिली? अनुसया. आत्रेय आणि अनुसया यांचा विवाह संपन्न झाला, लग्न लागलं गेलं. आणि लग्न लागल्याच्या नंतर पर्णकुटी बांधून त्या ठिकाणी पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी त्या ठिकाणी त्यांचं राहणं होतं. हे राहत होते. अनुसया माता पतिव्रता होती, पतिव्रता नाही पतिव्रता होती. लक्षात आलं का नाही? पतिव्रता वेगळी, तुम्ही पाणी प्यान मला द्या, पतिव्रता नाही, पतिव्रता. लक्षात आलं. पतिव्रता कोण? नानोवराय म्हणतात पतीची या मता
अनुसरोनी पतिव्रता, पतीच्या मनासारखं वागते, तिचं नाव पतिव्रता. लक्षात आलं का नाही? तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. अनुसया पतिव्रता होती. एक लक्ष आहे माझ्याकडं. त्याच काळामध्ये दुसरी एक पतिव्रता स्त्री होती. आता कसं असतं, स्पर्धा कुणाची बी असते, कशात बी काय स्पर्धा आहेच ना. स्पर्धा नाही का? महाराजा स्पर्धा आहे, गायका स्पर्धा आहे. त्याच्यापेक्षा माझी चाल भारी. मग आपापल्या चाली दाखविण्याच्या नादात लोकाला आपली चाल कळून जाते की काय ती. लक्ष द्यायला लागले का नाही? वाजविण्यामध्ये स्पर्धा आहे. आज स्पर्धा नाही असं युगच नाही. बरोबर आहे का नाही? स्पर्धा आहे. अनुसया पतिव्रता होती आणि त्याच काळात एक गाजलेली पतिव्रता, तिचं नाव आहे शांडिल्य. तिचं नाव काय? शांडिल्य. शांडिल्य नावाची एक पतिव्रता होऊन गेली. स्वामी चरित्र कथामृताचा पहिला भाग सांगायला लागलो मी. लक्ष द्यायला लागले का नाही? शांडिल्य नावाची पतिव्रता होऊन गेली आणि ती शांडिल्य नावाची पतिव्रता एवढी पतिव्रता होती की तिची बहीण पतिव्रता होती शांडिल्यची. ऐकायला लागलात सगळे? लक्ष देऊन. शांडिल्यची बहीण पतिव्रता होती आणि मग तिने विचारलं की ताई मला पतिव्रता व्हायचं, काय करावं लागेल? लक्ष आहे सगळ्याचं? लक्ष आहे का? हो म्हणा, माना बिना हलवी जा, म्हणजे मला कळलं तुम्ही जिथे आपलं जागेत म्हणून. लक्षात आलं का नाही? शांडिल्यची कोण पतिव्रता होती? मी निघू का गावाकड? शांडिल्यची कोण पतिव्रता होती? बहीण. बोला, कोण? बहीण. बहिणीला विचारलं मला पतिव्रता व्हायचंय, काय करावं लागेल? तिनं सांगितलं काळजी करायचं काम नाही, मी सांगते तेवढं कर. म्हणजे काय करायचं? काहीच करायचं नाही. उद्या सकाळी सोमवार आहे, उठायचं, महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जायचं. ठीक आहे. आणि दर्शनाला जात असताना पहिला जो कोणी तुला दिसेल त्याच्या गळ्यात माळ घालायची, त्याला पती म्हणायचं आणि घरी घेऊन यायचं. ठीक आहे. सकाळी उठली, पांढरे वस्त्र धारण केले आणि महादेवाच्या मंदिरात दर्शनाला चालली तर एक ज्याला कुष्ठरोग फुटलेला आहे, हात नाही, पाय नाही, कोड फुटलेला, कुष्ठरोग फुटलेला, सगळ्याच्या आधी दर्शन करावं म्हणून तो तिथं गेला होता आणि शांडिल्यला पहिला तो दिसला. देवाची परीक्षा आता नीट ऐका. त्याच्या गळ्यात माळ घातली आणि त्याला घरी आणलं. त्याची घरी आणायला लागली ना, एवढं वाईट होतं. एका वेश्येच्या गल्लीतून रस्ता होता, ह्याची नजर त्या वेश्येवर गेली आणि ह्यानं सांगितलं तू माझी बायकोस? म्हणे हो. मला त्या वेश्येच्या घरी नेऊन घाल. ऐका कशाची परीक्षा आता. तिनं सांगितलं नाही म्हणावं तर पातिव्रत्य भंग होते. बरोबर आहे का नाही? मग आता काय करावं? पर्याय नाही. वेश्येच्या दारात रोज रात्री 2 वाजता जाऊन सडा समार्जन करायची, रांगोळी काढायची. त्यावेळेला त्या वेश्येनं विचार केला की आपल्या दारात कोण रांगोळी काढीत असेल? बरं, कोण असेल आपल्या दारात रांगोळी काढीत असेल? जागीच राहिली. माझ्या लक्ष द्या, फार सुंदर कथा आहे. जागीच राहिली, बघितली. शांडिल्य विचारलं का माझ्या दारात रांगोळी काढते? तिने सांगितलं माझा पती आहे, कुष्ठरोग फुटलेला, हातपाय नाही आणि माझ्या पतीचं तुझ्यावर मन गेलंय. ती म्हणली घेऊन ये. घेऊन यायला लागले. तेवढ्यात मांडव्य नावाचे ऋषी सुळावर दिले होते. कोणते ऋषी? मांडव्य. मांडव्याच्या गुदद्वारामधून सूळ त्या ठिकाणी वरून निघणार आणि मारणार. बरोबर आहे का नाही? त्यावेळेला मांडव्याला चलत चलत खांद्यावर घेतलं होतं ना कुष्ठरोगी. कोण? हे कुष्ठरोगी शांडिल्यचा नवरा. चलत चलत त्यानं मांडव्याला धक्का हाणला, असं कोपरानं धक्का हाणला की सूळ त्याच्या पोटात घुसला कीच मांडव्यानं शाप दिला, ज्यानं कोणी मला धक्का मारला असन सूर्य उदय होण्याच्या अगोदर त्याचा मृत्यू होईल. सूर्य उगवला की तो मरणार. शांडिल्यला कळालं. शांडिल्य पतिव्रत होते. हातात पाणी घेतलं, सूर्याला सांगितलं उगवालाच तर खबरदार. 6 महिने सूर्यच उगवला नाही. सूर्यच उगवला नाही. बाईची ताकद. 6 महिने सूर्य उगवला नाही. सगळ्या देवांनी शरद महाराज मोर्चा काढला. बाईकडे गेले, म्हणले बाई सूर्याला उगवू दे. अजिबात उगवू देणार नाही. सूर्याकडे गेले, काय झालं तुला? कमन कशामुळे उगवाना गेला? नाही वा, म्हणला ती बाई जाळून टाकीन मला. लय बेकार बाई. म्हणले पतिव्रता बाई. म्हणले मग आता काय करा? बाईकडे गेले. शांडिल्य सूर्याला उगवू दे. म्हणले उगवू देणार नाही. का उगवू देणार नाही? म्हणजे त्याचं कारण आहे, माझा पती जर सूर्य उगवला की मरणार असेल तर मी सूर्याला उगवू देणार नाही, जळून भस्म करीन त्याला. आता कसं असतंय, महाराजाची भाषा महाराजाला कळती. बरोबर? मिस्त्रीची भाषा मिस्त्रीला कळती. ड्रायव्हरची भाषा ड्रायव्हरला. त्यांचं ते असं चलतंय ते. बरोबर आहे का नाही? तसं पतिव्रतेची भाषा पतिव्रतेला कळन ना. म्हणले मग हिच्यापेक्षा भारी पतिव्रता बघा. आणि म्हणले मग हिच्यापेक्षा भारी अनुसया.
लक्ष द्यायला लागले का नाही? आपल्याला आता दत्तात्रेयापासून स्वामींपर्यंत जायचंय. हा, अनुसया पतिव्रता आहे म्हणले. अनुसयाकडे चला. अनुसया कांडण करीत होती. उखळ मुसळ कळतं तुम्हाला? उखळामध्ये मुसळ चालू होतं आणि कांडायला चालू होतं. गाणे म्हणत कांडित होती. हे सगळे देव तिथे गेले आणि आवाज दिला. अनुसया ती अशी करीत होती, कांडित होती. अनुसया मुसळ गेलं वरील म्हणले, आ बोला काय? काय नाही म्हणले. एक पतिव्रता स्त्री आहे तिला हे असंच बरं का वरीत मुसळ. तिला तुला समजून सांगण्यासाठी यायचंय. ती ऐकत नाही, सूर्याला उगवू देत नाही. ती म्हणले ठीक आहे. ते मुसळ होतं ना असंच वरी फेकलं आणि सांगितलं थांब मी आता येते. आणि तशी मुसळ वरीच. तुम्ही कुठाने करता आणि तुम्ही मरता आणि तुम्ही कुठाने करू नका. हा तुम्ही उगा ऐकून पहा. मारता आणि तुम्ही एखाद्याला, बरोबर आहे. तुम्ही रुपया ठुला नाही नवऱ्याच्या खिशात. तुम्ही कुठाने करू नका, बरोबर आहे का नाही? हा तुम्ही नका आताच्या का बाहेर ठेवा. आता मला बायको की एक, त्याच्यामुळे मला माहिती येईल, बरोबर आहे का नाही? मला बायकोही नाही एक. लय अवघड आहे महाराज. बायाचं अवघडच लयच कुठाना. सासरवाडीला गेलो तर आम्ही आणि तिथे गेल्याच्या नंतर मी तिच्यासोबत आणि मी पुढे गेलो आणि तिची मैत्रीण भेटली. तिची मैत्रीण गप्पा मारीत बसली. बायको माझ्याजवळ आली, जी फुगली जी रुसली महाराज. मला झालं काय? काय सांगावं म्हणली. काय झालं म्हणलं? रुसायला काय झालं? काय नाही बाय म्हणले, तुम्ही तिकडे काय बी घाली जा, पण माझ्या बापाच्या इथे येत असताना धोतर घाली जाऊ नका, पॅन्ट घाली जा. मला आता काय झालं? काय झालं म्हणजे माझी मैत्रीण म्हणत होती ते धोतरावला तुझा सासरा आहे का? हाय का? काही घेणं नाही देणं. कसं डोकं लावत्यान बाया आणि कसं नाही काही सांगता येत नाही, बरोबर आहे का नाही? हसं जा थोडं, हसं जा मोकळ्या मानणं, हसं जा. हा जवळ बसत म्हणलं हसं जा. थोबाड पाडून बस जाऊ नका. लक्षात आलं का नाही? कुणावर घालून कुणाला? विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला नव्हतं. सासू बोली सुना लागे असा धंदा होता, बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही? लक्ष द्या. कुठवर आलत आपला वृद्ध? कुठवर आलता? मुसळ, बरोबर. वर फेकलं, ती वरच राहिलं. आता आले आणि शांडिल्य जवळ गेले अनुसया. आणि अनुसयानं सांगितलं सूर्याला उगवू दे, मी तुझ्या नवऱ्याला जिवंत करते. सूर्य उगू आला. अनुसयानं आत्रेय ऋषीचं पाय धुतलेलं पाणी आणलं. पतिव्रता होती ना, त्या मड्यावर टाकलं. ते माणूस जिवंत झाला आणि त्याला हातपाय आले. सूर्य उगवला. अशी महान पतिव्रता म्हणजे अनुसया माता आहे. लक्षात आलं का नाही? आणि त्या अनुसया मातेची कीर्ती आज सगळीकडे पसरली. आणि फिरत 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 फेकरी एके दिवशी भजन करीत एक व्यक्ती त्या ठिकाणी आला. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हरी नारायण श्रीमन नारायण 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 भजन नारायण 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 हरी नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण भजन करीत आला. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. कोण आलं? बोला गाड्या तुम्ही. हो का? मी माझी शपथ हाणून येईन बघा. तुम्ही बोल जा. मी काही विचारलं ना, असे करायले खालून जसा गाथा पाठ आहे ह्यांच्या सगळ्याच्या. हो ना. एक जण माझ्या पुढे बसला मला असं करत होतं. मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे. सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं मी. कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास म्हणले बहिर राहते काय हाणून घ्यायचं असल्या बाहेर पुढे. नारदाचं आगमन झालं. कुणाचं? नारदाचं. नारद महर्षी आले. हे पवाड्यात नव्हतं सांगितलं? हा मग काय नाही. नारद महर्षी आले आणि नारद महर्षी आता डबल येऊ नाही, दळलेलं दळून आहे, बरोबर आहे का नाही? स्वामींचं चरित्र इथून सुरू होतंय महाराज. आता तुम्ही कुठून ऐकताय माहित नाही, पण मी सांगतो तिथून सुरू होतंय, हे लक्षात ठेवा. आणि मग नारद आले आणि नारद आल्याच्या नंतर नारदाने सांगितलं, बघितलं पाहुणचार झाला, पतिव्रता आहे अनुसया. आणि नारद आपलं भजन करत करत निघून गेले. पहिले गेले ती लक्ष्मी जवळ, विष्णूची पत्नी लक्ष्मी. लक्ष्मी जवळ गेले. नारदा या, काही खुशाल? म्हणले काय नाही. लक्ष्मीने ओळखलं नारद आलाय ती आरती काहीतरी कुटाणा घेऊन आलेला असावा, बरोबर आहे का नाही? नारदा बसा बसा म्हटल्यानंतर विचारलं खुशाल आहे का जगात? सगळं चांगलं आहे. इकडे बघा माझ्या बोलू नका. लक्ष्मीने सांगितलं आमच्यासारखी पतिव्रता जगात कुठेच बघायला मिळणार नाही नारदा. मी पतीची सेवा करते आणि पाय दाबत होते. त्यावेळेला नारद म्हणला तो यासारख्या लाख पाण्यात घालणारी एक बाई. लक्ष्मी म्हणली माझ्यापेक्षा हो तुमच्यापेक्षा. नारदा तुला शाप देईन. शाप द्या.
शाप देण्याबद्दल म्हणणं नाही, पण अगोदर खरंय का खोटं हे बघा आणि मग शाप द्या. नाव काय म्हणले अनुसया. अनुसया म्हणले हो अनुसया पतिव्रत आहे, आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तीच लगेच तिनं लक्ष्मीनं फोन घेतला, तीच पार्वतीला लावला. पार्वतीला सावित्रीला जी मीटिंग बसली महाराज ह्या तिघी जणीची, आणि तिघी जणी फुगून बसल्या. आता सावित्री ब्रह्मदेवाची, लक्ष्मी विष्णूची आणि पार्वती बोला की महादेवाची. तिघीने आपापले नंदी बैल आपले हे मालक गाठले. मालक म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तसाच होता. इकडे लक्ष द्या. तिघी जणी गाठल्या आणि तिघी जणी एका जागेवर बसल्या आणि तिघाला फोन करून बोलून घेतलं, एका जागेवर या मीटिंग आहे. म्हणले काय काम काहीच नाही म्हणले. नारदानं बातमी दिली. नारद येऊन गेला का म्हणले हो ब्रह्मदेव म्हणला मग नाही काय काम नाही म्हणला. नारद आला म्हणले आपली 12 वाजलेत म्हणला. काय का असाना काय म्हणला नारद म्हणलाय की आमच्यापेक्षा एक पतिव्रता स्त्री आहे आणि तिचं नाव अनुसया आहे आणि तुम्ही काही करा तिचं पातिव्रत्य भंग करायचं. हे म्हणले अगं तिच्या नादी लागू नका, ती पतिव्रता आहे, साध्वी स्त्री आहे. काय नाही आम्हाला माहित नाही, आम्हाला तिचा पातिव्रत्य भंग करा. मग या तिघांनी ठरवलं आणि तिघ जण आत्रेय ऋषीच्या आश्रमाच्या जवळ एका ब्राह्मणाचं रूप धारण करून आले. इकडे लक्ष माझ्याकडे. ब्राह्मणाचं रूप धारण करून तिघ जण आले आणि तिघ जण आल्याच्या नंतर बसले. जोपर्यंत आत्रेय आश्रमात आहेत ना तोपर्यंत मध्ये जात नव्हते, कारण आत्रेय ओळखत होते. बरोबर आहे की नाही. पाणी जरी टाकलं असलं तरी मिळले असते महाराज तिघ जण. मग आत्रेय आश्रमातून निघून गेले. तिघ जण आले आणि दारात येऊन हाक मारली, भिक्षा देही. लगेच महाराज अनुसया माता बाहेर आली. अनुसया मातेनं नमस्कार केला. आम्हाला त्या ठिकाणी इच्छा भोजन पाहिजे. ठीक आहे बसा. इच्छा भोजन पाहिजे म्हणले काय पाहिजे. अर्थ दोन केले जातात. नग्न अवस्थेत भोजन पाहिजे. कशा अवस्थेत. नग्न अवस्थेत भोजन पाहिजे. त्याचे दोन अर्थ. नग्न म्हणजे विवस्त्र एक, आणि आग्नी नसणार अन्न आम्हाला पाहिजे, असे दोन अर्थ केले जातात. बरोबर आहे. मग ठीक आहे. आणि मग महाराज नग्न अवस्थेमध्ये भोजन वाढायचंय. लगेच पाणी घेतलं आणि शिंपडायला लागली. त्यावेळेला ब्रह्मदेव ते ब्राह्मणाच्या रूपात होते ना, ते म्हणले अनुसया गोमूत्र शिंपाडून आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. त्यावेळेला तिने सांगितलं हे पतीच्या चरणाचं पाणी घेतलं, तिन्ही बालकावर टाकलं, त्या माणसावर त्या तिन्ही देवावर टाकलं आणि तिन्ही देव छोटे छोटे काय झाले बालक झाले. आपल्याला कथाभाग इथपर्यंत माहिती. तिन्ही देव छोटे छोटे बालक झाले आणि तिघांना स्तनपान केलं. विवस्त्र होऊन स्तनपान केलं. नग्न अवस्थेमध्ये भोजन त्यांना दिलं. तृप्त झाले. पण इकडं गोंधळ असा झाला की बरेच दिवस झालं लक्ष्मी फोन करून बेजार, सावित्री फोन करून बेजार, ती पार्वती तर म्हणली माय एटिंगलाच कावापासून लावायला लागले मी, कुणाला बोलत येतं कुणाला नाही. लक्ष्मी म्हणली शिचा प्यायला लागलाय. बरोबर आहे का नाही. सावित्री तर म्हणली नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेरच आहेत म्हणले आमचे मालक, तर मिळच नाही ना कशाचा. तेवढ्यात नारद महर्षी नारदा बरं झालं आलात. काय झालं मालक कुठे गेलेत मिळच नाही. वारीला म्हणून गेले, ती महागारी आलेच नाहीत पुन्हा. कस काय. आणि मग त्या नारदानं सांगितलं काळजी करू नका, अनुसयाला तुम्ही नावं ठेवले ना, अनुसयाने छोटे छोटे बाळ करून ठेवलेत. लक्ष द्यायला लागलंय माझं बोलणं. आणि मग तिघीला सांगितलं तुम्हाला माफी मागावं लागेल. आणि या तिघी माफी मागण्यासाठी आल्या. हात जोडले, अनुसया माफ कर आणि मग माफ कर आम्हाला, आमचे पती आम्हाला दे. अनुसया म्हणले घेऊन जा, आपापले घेऊन जा. माय म्हणले आता गप कुणी उचलावा आणि रॉंग नंबर निघाल्यावर काय करावं. बरोबर आहे की नाही. अनुसया चुकला आमचा, आम्हाला अहंकार झालता, आम्ही पाया पडतो तुझ्या, आम्हाला ते आमचे मालक देऊन टाक. पुन्हा पाणी शिंपडलं आणि पुन्हा ब्रह्मा विष्णू महेश झाले. आता हा इतिहास मोठा आहे आपल्याला माहिती. आणि तेच ब्रह्मा विष्णू महेश अनुसया मातेच्या प्रेमापोटी तो दत्तात्रेयाचा अवतार त्यांनी धारण केला. त्याला त्रिमूर्ती दत्त म्हणतात. बरोबर आहे का नाही. म्हणून त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना. लक्षात आलं का नाही. हे पहिले भगवान दत्तात्रेय. लक्षात आलं का नाही. हेच भगवान दत्तात्रेय पिठापूर नावाचं गाव आहे. त्या पिठापूर नावाच्या गावामध्ये श्रीपाद वल्लभ नावानं त्या ठिकाणी जन्माला आले. म्हणून नुसतं दिगंबरा नाही, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हो श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भगवान दत्तात्रेय. कुठलं गाव. पिठापूर. आंध्रामध्ये जाऊन आलात का तुम्ही. पिठापूरला गेलतात का. पिठापूर मध्ये
तेच भगवान दत्तात्रय श्रीपाद वल्लभ नावानं जन्माला आले. लक्षात ठेवा. आणि श्रीपाद वल्लभ पृथ्वीचं भ्रमण करत होते. एके दिवशीचा प्रसंग थोडं सांगतोय हा. एके दिवशीचा प्रसंग, एक म्हातारी ब्राह्मण स्त्री आणि एक पुरुष त्या ठिकाणी आत्महत्या करण्याकरता चालले असताना श्रीपादांच्या डोळ्यासमोर ते दिसले. आणि श्रीपादाच्या डोळ्यासमोर दिसल्याच्या नंतर श्रीपादानं सांगितलं, काय करायला चाललात? म्हणले आत्महत्या. का आत्महत्या करायला? म्हणले काय करावं, मुलगा आहे पण मुलगा नीट वागणूक देत नाही, काय करावं काही कळत नाही. त्यांनी सांगितलं अडचण काय नाही, एखादा तुझ्यासारखा मुलगा पाहिजे, तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. म्हणल्यावर श्रीपादांनी सांगितलं मीच येतो. लक्ष द्यायला लागले, मीच येतो पण आता नाही, पुढच्या जन्मात. आणि मग त्या ब्राह्मणाला आणि ब्राह्मणीला दिलेला शब्द पाळण्याकरता तेच श्रीपाद, जे भगवान दत्तात्रय, ते श्रीपाद कारंजा लाड म्हणून गाव आहे वाशिम जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी एका ब्राह्मण कुटुंबामध्ये नरसिंह सरस्वती नावानं प्रगट झाले. लक्षात येते माझं बोलणं? लक्षात यायला लागलंय का नाही? आणि म्हणून तेच दत्तात्रय, तेच श्रीपाद वल्लभ, तेच नरसिंह सरस्वती. आणि नरसिंह सरस्वती गेल्याच्या नंतर तिथून पुढं बरोबर 300 वर्षाचा कालावधी गेला. आणि तेच नरसिंह सरस्वती भगवान दत्तात्रयाचा अवतार कर्दळी वनामध्ये भगवान श्री दत्तात्रयाचा अवतार स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. बसलेले महाराज. श्री स्वामी समर्थ. स्वामी आवाज समर्थ, जय जय महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज. हा शाबास. हा महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तेच स्वामी समर्थ महाराज म्हणजे भगवान दत्तात्रयाचा अवतार आहेत. लक्षात आलं का? कुणाचा अवतार आहेत? भगवान दत्तात्रयाचा अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत. मग ते कर्दळी वनामध्ये प्रगट झाले. आणि कर्दळी वनात प्रगट झाल्याच्या नंतर तिथून ती लाकूड तोड्याची गोष्ट आपल्याला माहितीच आहे, ती बरोबर आहे का नाही? आपण ऐकलेलीच आहे की तो लाकूड तोडण्यासाठी त्या ठिकाणी आला आणि घाव त्या कुऱ्हाडीवर पडला गेला, त्या वारुळावर पडला गेला कुऱ्हाडीचा घाव. आणि त्याच्यातून रक्त यायला लागलं. बघितलं तर त्याच्यातून स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. हात जोडले. त्यानं सांगितलं माझं चुकलं नाही. म्हणले मी याची बऱ्याच दिवसानं वाट बघत होतो. आज तुझ्या रूपानं पुन्हा एकदा या जगाला, या जगाचं कल्याण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. ऐका, अनेक ठिकाणी फिरले. काशी, हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा सगळीकडे फिरून पंढरपूरला आले. पंढरपूरहून मोहोळाला गेले. मोहोळावरून त्या ठिकाणी मोहोळावरून बरेच फिरले. पंढरपूरला, मोहोळला, मंगळवेढ्याला काही दिवस स्वामी राहिलेले आहेत. लक्षात येतंय का नाही? काही दिवस स्वामी मंगळवेढ्याला राहिले. आणि मंगळवेढ्यावरून पुन्हा स्वामी समर्थ महाराज अप्पाटोळ नावाचे जे स्वामींचे भक्त आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी कुठं आले? सोलापूरला आले. कुठं आले? बोला ना. सोलापूरला आले. आणि सोलापूरवरनं तेच पुन्हा त्या टोळांच्या सोबत त्यांची बदली झाल्याच्या कारणास्तव तेच स्वामी त्यांच्याबरोबर अक्कलकोटला येऊन राहिले. लक्षात आलं माझं बोलणं? अक्कलकोट
अक्कलकोटला राहिले. अक्कलकोटचे लोक हिनवायचे, कुणीतरी महात्मा दिसतोय, कुणीतरी असाच दिसतोय, अरे ते काही कळत नाही, आवलिया साधू दिसतोय, चेष्टा करायचे, निंदा करायची स्वामींची. पण स्वामींची लीला आगाध आहे, लक्षात ठेवा. स्वामी लीला ही स्वामी भक्ताला कळू शकते, दुसऱ्याला कळणार नाही. स्वामींचे अनेक चमत्कार आहेत. वेळोवेळी स्वामी महाराजांची आठवण केल्याबरोबर स्वामी समर्थ महाराज त्या क्षणी आपल्याला दर्शन देतात. तुम्ही कधीही बघा, मनामध्ये ठरवा की स्वामींचं दर्शन झालं पाहिजे. एवढी जरी मनात इच्छा आली, कुठल्या तरी घरावर, कुठल्या तरी गाडीवर तुम्हाला स्वामींचा फोटो दिसेल, बरोबर आहे का नाही? स्वामी भक्तांच्या डोळ्यात पाणी येईल हे ऐकल्याच्या नंतर महाराज की त्यांची आठवण केल्याबरोबर महाराज लगेच स्वामी आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असतात. हा भगवान दत्तात्रेयाचाच अवतार आहे. भक्ती तुम्ही कुणाचीही करा, भक्ती परमात्म्यापर्यंत पोहोचते. स्वामींची भक्ती केली काय, साईबाबाची भक्ती केली काय, गजानन बाबाची भक्ती केली काय, कुठली जरी भक्ती केली तरी शेवटी परमात्म तत्व एकच आहे. त्या तत्वापर्यंत ती जाऊन पोहोचत होत असते, हे लक्षात ठेवा. आणि मग आता लक्ष द्या माझ्याकडे, आता लक्षात येईल. अनेक लोक त्यांची निंदा करायचे, टिंगल टवाळी करायचे, काय करावं काही कळत नव्हतं. स्वामींना नावं ठेवायचे. एक जणानं विनाकारणच महाराज चिलीम घेतली आणि सांगितलं स्वामी ही चिलीम ओढा. बघितलं तर काहीच नव्हतं. स्वामींनी त्या चिलीमीतून धूर काढला. मग लक्षात आलं, अरे बापरे, काहीतरी कुणीतरी महात्मा दिसतोय, साधू दिसतोय. टिंगल करायला सुरुवात केली, टवळ्या करायला सुरुवात केली. हा अवली आहे, हा असाच आहे, हा फसवेगिरी करतो, भोंदूगिरी करतो. पण स्वामींचे चरित्र, स्वामींची लीला ज्या वेळेला लोकांच्या समोर यायला लागली ना, त्यावेळेला महाराज लोकांचे डोळे उघडायला लागले. हे सामान्य नाहीत, हे कुणीतरी अधिकारी महापुरुष आहेत, लक्षात ठेवा. अनेक लीला आहेत महाराज त्यांच्या, अनेक लीला. आणि अवलिया साधून, जसे साईबाबा अवलिया, तसे गजानन बाबा अवलिया, जसे धनकवडीचे शंकर महाराज, हे स्वामी महाराजाचाच अवतार आहे, लक्षात ठेवा. ते अवलियास, ही अवलिया संत होऊन गेले. पण भक्तांच्या इच्छापेक्षा पूर्ण करण्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची कृपा सामान्यातल्या सामान्य भक्तावर होते. तुम्ही त्यांचं भजन करा, तुम्ही त्यांचे नामस्मरण करा, लीला करा, मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं की लगेच स्वामी आपल्याला डोळ्यासमोर दिसतात का नाही सांगा बरं महाराज. माझ्या जीवनातले कितीतरी अनुभव आहेत महाराज. मी 5 जानेवारीला अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेलो. स्वामींची चरित्र कथा करायची होती. स्वामी चरित्र 10 दिवस मी सांगितलंय, त्याच्यामुळे तासभरात काय सांगणार आहे, फक्त ओझरत सांगतोय. स्वामी चरित्र कथा मी सांगितली आणि स्वामींची चरित्र कथा सांगायची होती. त्यामुळे मी मनात सहज आलं चरित्र लिहित असताना की आपण अक्कलकोटला जाऊन दर्शन करावं. पण हे स्वामींचं एक आहे, मनात आलं की तो स्वामींचा संदेश आहे हे समजावं लागतंय. लक्षात येते का माझं बोलणं? नाही मनात आलंय बघू असं नाही. तुमच्या मनात आलंय त्यार्थी स्वामींनी तुम्हाला संदेश दिलाय की तू माझ्या भेटीला लवकर ये. लक्षात यायला लागलंय का नाही? मनात आलं की निघायचं, लगेच निघायचं. माझ्या मनात आलं, म्हटलं दर्शनाला जावं, असं मनात आलं, म्हटलं आता थांबायचं नाही. सकाळी पहाटे 4 वाजता उठलो. घडलेली घटना आत्ताची 5 जानेवारीची. उठलो, सगळं कुटुंब घेतलं. बायको मला एक, ती घेतली. लक्षात आलं, हा एकच आहे ना, आता काय होय, बरोबर आहे का नाही? एक बायको ती घेतली, मुलं बाळं घेतली, गाडीत बसलो आणि 4ला निघलो. 6-6:30ला तर आम्ही अक्कलकोटला पोहोचतो झालो. तिथं आत्ताची 5 जानेवारीची. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर दर्शनाला रांगेत लागलो. रांगेला लागल्याच्या नंतर कमीत कमी 2 ते 2.5 तास वेळ होता. दर्शनाला बारीला उभं राहावं लागलं. उभं राहिलो, लोक यायचे, फोटो काढून जायचे. माझ्यासोबत महाराज आले. पण पुढं कोण नेणार आहे? डायरेक्ट मला वाटायचं डायरेक्ट कोणतरी घेऊन गेलं पाहिजे मला, बरोबर आहे का नाही? दुसरीकडे जसं जातो तसं आपलं वजन, पण तिथं कोण विचारणार आहे आपल्याला? एवढी गर्दी. बरं, सगळे लोक बाहेरचेच असतात शरद महाराज. तिथं सगळे मुंबई, पुणे, नाशिक, कर्नाटक, इकडले सगळे, हैदराबादचे सगळे लोक तिथं अक्कलकोटला दर्शनाला. मग म्हटलं आता काय करावं? 2.5 तास उभा. लेकरू माझ्याकडे एक, बायकोकडे एक, दोघाचे दोन म्हणजे ती एक, दोघाचे पण ते 2 लेकरं, माझ्याकडे एक, तिच्याकडे एक. आम्ही बारीत उभा राहिलो. ह्याला विनोदाची झालर देतोय, पण ही घडलेली घटना आहे, लक्षात ठेवा. आणि मग दर्शनाला जायचं, काय करावं? सहज मनामध्ये संकल्प आला, मनामध्ये इच्छा निर्माण झाली. हिथं आपलं कीर्तन काही झालेलं नाही, त्याच्यामुळे हे लोक काही आपल्याला ओळखत नाहीत. काही एकदा कीर्तन व्हायला पाहिजे इथं, मग बघू आपलं वजन. असं मनामध्ये उगा मनातलं मोकळं. तुम्ही सगळे स्वामी सेवेकरीत म्हणून बोलतोय, नाही तर हे एवढं खरं मी कुठं बोलत नाही, लक्षात. म्हणजे काय लबाडाच बोलतो का म्हणावं तू सगळं, असं सांगतोय. आणि म्हटलं मग काय करावं, काही कळत नव्हतं. म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मनात आलं एखादं कीर्तन इथं झालं, यांच्यावर आपलं इम्प्रेशन पडेल. मग मी स्वामींचं चरित्र यांना सांगेन. मला मी स्वामीची कथा करणार, यांना काय माहिती महाराष्ट्रात फक्त एकच कथाकार आहे स्वामी चरित्र सांगणारा, दुसरा कुणीच नाही. यांना माहित नाही. म्हणलं यांना कुणीतरी सांगितलं पाहिजे, कीर्तन व्हायला पाहिजे. म्हटलं माझं इथे
आहे, कीर्तन व्हायला पाहिजे. ही गोष्ट आहे 5 जानेवारीची, लक्षात ठेवा. आणि मग दर्शन केलं, दर्शन करून निघून गेलो, कीर्तन वगैरे झालं. बरोबर तिथून पुढं चौथ्या दिवशी मला त्या संस्थान कमिटीमधून फोन आला. हॅलो, साठे महाराज बोलतात का? म्हटलं हां, आम्ही अक्कलकोटमधून स्वामींच्या मंदिरातून बोलतो. म्हटलं बोला. काय बघा, आमच्या मंदिरामध्ये, स्वामींच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बसवायची आणि त्या निमित्तानं तुमचं आम्हाला काल्याचं कीर्तन ठेवायचे. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मंदिरात कीर्तन ठेवायचे. बरोबर चौथ्या दिवशी फोन आला आणि 1 फेब्रुवारीला सकाळी मी त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन करून आलो. आपण सोशल मीडियावर माझा व्हिडिओ वगैरे पाहिला असेल. कीर्तन करून आलो. ही लीला कुणाची? ही स्वामींची लीला, हे लक्षात ठेवा. मनामध्ये आल्याबरोबर संकल्प पूर्ण करण्याचं काम स्वामी करतात. कारण ते म्हणतात, काळजी करण्यासारखं काम नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून गड्या हो, आपण स्वामींची भक्ती केली काय, परमात्म्याची भक्ती केली काय, भक्ती कोण्या जरी देवाची केली तरी त्या भक्तीमध्ये 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. भजन करत असताना भाव, भक्ती, श्रद्धा आणि 4थी गोष्ट तिचं नाव आहे विश्वास. या विश्वासाला फार मोठी किंमत आहे. स्वामीवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त त्यांच्यावर विश्वास पाहिजे आणि विश्वास जर संताच्या पायावर ठेवला तर आयुष्याचं कल्याण होतं. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या संताची पायी हा माझा विश्वास, 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 संताची पायी, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भाविकास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. सर्व भाविकास झालो सर्व भाविकास झालो तेच माझे हित करीती सकळ, तेच माझे हित करीती सकळ, करीती सकळ, करीती सकळ. संताचे पायी हा माझा विश्वास. जरा बोर व्हायले का? हा, चिया सांग का, म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. इकडे लक्ष द्या. संतांच्या पायावर विश्वास ठेवा, स्वामींच्या चरणावर विश्वास ठेवा. स्वामींची भक्ती म्हणजे देवाची भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही दुजा. स्वामींची भक्ती म्हणजे परमात्म्याची भक्ती आहे. लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुम्ही माझ्या दर्शनाला या, मी तुमची वाट बघतोय. तुम्ही माझ्याकडे आले की मी तुमच्या संकटामध्ये तुमच्यासाठी धावून येईल. म्हणून या सगळ्याला नाही, पण ज्याचे अनुभव आहेत ना त्यांना माझं बोलणं पटेल की आपण त्यांच्याकडे गेलो, आपण त्यांचं भजन केलं की स्वामी आपल्या संकटामध्ये धावून येतात महाराज. कारण महाराज अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्रामध्ये म्हटलेलंच आहे त्यांच्या की अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करून देण्याचं काम स्वामींचं. हे लक्षात ठेवा. स्वामींच्या दारात बंधन कुणालाच नाही. कोण्या जातीचे या, कोण्या धर्माचे या, स्त्री या, पुरुष या, कसे या दर्शन करा. डोळे भरून स्वामींचं रूप पहा आणि डोळे भरून रूप पाहून तुम्ही निघून जा. म्हणून महाराज की साक्षात दत्तात्रय अवधूत मूर्ती स्वामी प्रगटले आणि भक्तासाठी नेहमी धावून आले. अवधूत मूर्ती असणारे स्वामी समर्थ महाराज भक्तासाठी नेहमी धावून येत असतात. पण विश्वास ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. काय ठेवणं महत्वाचं आहे? विश्वास. स्वामीवर जर विश्वास नसेल तर मग तुम्ही घरात मूर्ती आणून बसवा, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांच्या शब्दावर, त्यांच्या वाक्यावर त्या ठिकाणी तुमचा विश्वास असला पाहिजे. लक्षात येतंय माझं? हिरण्यगर्भ नावाचं एक पुस्तक
पुस्तक आहे, कोणी वाचलं असेल तर स्वामींच्या चरित्राबाबत हिरण्यगर्भ फार मोठं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये फार सुंदर स्वामींच्या विषयी लिहिलंय की स्वामी समर्थ महाराज हे कोणी देव नाहीत, स्वामी समर्थ महाराज संत नाहीत, स्वामी समर्थ महाराज महाराज नाहीत, स्वामी समर्थ महाराज ही एक अद्भुत शक्ती आहे. शक्ती लक्षात आलं का नाही? आणि ती शक्ती अक्कलकोटला गेल्याच्या नंतर, बेलपिंपळगावला गेल्याच्या नंतरच दिसेल असं नाही. जिथं जिथं तुम्ही त्यांचं नाव घ्याल तिथं तिथं स्वामी भक्तासाठी कायम उभे असतात, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? भक्तासाठी ते उभे असतात. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. काय ठेवला पाहिजे? विश्वास नसल्यावर काहीच होत नाही. आणि नाही तरी चाललंय जग, ती विश्वासावर चाललंय ना मला. कशावर चाललंय जग? विश्वासावर. समजा मी आता इथं आलो, कशावर आलो? गाडीत म्हणा. गाडीत नाही, विश्वासावर आलोय. आता मला समजा इथं माझा कुणाचा परिचय नाही, काय नाही. हॅलो, साठे महाराज का? हो, रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ. म्हणलं बोला, तुम्हाला आम्हाला तुमचं कीर्तन ठेवायचं, सांगा. कुठलं गाव? बेलपिंपळगाव. थांबा लिहून घेऊ द्या. बेलपिंपळगाव, तालुका नेवासा. कीर्तनाची वेळ आणि आकडा. आकडा म्हणजे फोन नंबरचा आकडा. असं, हा, फोन नंबरचा आकडा म्हणजे पुन्हा अडचण नसावं ना. फोन नंबरचा आकडा लिहून घ्यायचा सगळा. लिहून घेतलं सगळं. पण मी फोन केला 4ला कीर्तन. मी फोन केला, आलो 3 वाजता आलो. हॅलो महाराज आलो. हो येतो 3ला. आता कुठं आलात? आता मी 5ला येईन बरं का. बरं ठीक आहे. आता कुठे? संभाजीनगरला. बरं ठीक आहे. आता कुठे? नेवाशाला. 5:30 5:15ला मी फोन केला. नेवाशीहून वळलो, इथून वळलो आणि इथं आलो. इथं फोन येऊन फोन लावला. फोन बंद. फोनच बंद. फोनच लागा ना, काय वाय ना, काय नाही. मला कोणते संतोष कोण करीत होता? माळवे. बरोबर आहे ना, तुम्ही करत होतात ना ते संतोष भाऊ कराय. इथं आलो तर माळवे का? संतोष माळवे. फोन लावला तर संतोष माळवेचा फोन बंद. मी इथं आल्यावर म्हणलं ते स्वामी समर्थाचं मंदिर आमच्या गावात नाही. म्हणलं संतोष माळवे असला माणूसच आमच्या गावात नाही. का आता शिमगा करावा का शिलांगण करावा? काय करावं सांगा ना मला. आता काय करता येतं का? काय करावं सांगा. कशावर चाललंय सगळं? शाबास, विश्वासावर. बरोबर आहे का नाही? अहो, मी तुम्हाला बघितलं, तुम्ही मला एखाद्याला सोशल मीडियावर बघितलं असेल, पण मी तुम्हाला बघितलेलं नाही ना. तुमच्या एका फोनवर इथं आलो का नाही आलो? बोला. विश्वासावर आलो ना, एवढी धावपळ कर. बरं इथं आलो, कीर्तन झालं, नारळ पाकिट हातात दिलं, लगेच मी घेतलं. हातात घेतलं की माझ्या लक्षात आलं 1,500 आहेत म्हणून. मग हात बसलेला, मला मोजायची गरज नाही. मी हातात घेतले की सांगतो किती आहेत म्हणून. म्हणलं अवघड झालं. म्हणलं अहो संतोष बाबा आपलं थोडं वेगळं ठरलं. हो ठरलेलं आहे, पण यंदा काय झालंय, वर्गणी जमा झाली नाही. अहो नाही तसं जमणार नाही. मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. बरं इथं मंदिरात झोपा, आम्हाला काम इथं. आता नाही मी तुमच्या गावाला पुन्हा येणार नाही. आम्हाला तुला पुन्हा बोलवायचंच नाही. काय करायचं सांगा. नाही मी या भागात आलो की तुमच्या गावाची इज्जत घालील. आम्हाला पहिल्याची इज्जती नाही. काय करायचं? असला आडमुठा एखादा माणूस जर भेटला तर लाख रुपये बी घेणारा महाराज काय करतो सांगा ना महाराज. तर महाराज काही करता येतंय का? काय नाही. जिद चाललंय ही कशावर चाललंय? विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. 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 सकळ भोगीता होय त्याचे. सकळ भोगीता होय त्याचे. विश्वास मला आधी वाटलं नव्हतं एवढे लोक येते म्हणून. इथं मला वाटलं ना मामाने देवान घरच्या घरी जेव्हा असलंच आहे का काय की. पण बघा ना बाय तो कुटूर बसल्या तिकडं. बघू नका त्याला थोबाट तोंड. हे इकडे बघा. मी सांगायला विश्वास ठेवायचा माझ्यावर. बरोबर आहे का नाही? का विश्वासावर चाललंय, माझ्यावर विश्वास नाही. आता काय सांगा. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. सकल भोगिता होय त्याचे. धन्य विश्वासाची जाती तेथे देवाची वसती. म्हणजे स्वामी सूत्रधारी नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यात असं लिहिलंय की धन्य विश्वासाची जाती तेथे स्वामीची वसती. म्हणजे जिथं जिथं विश्वास आहे तिथं तिथं स्वामी हजर आहेत. बरोबर आहे का नाही? विश्वास जिथं आहे तिथं स्वामी समर्थ महाराज आहेतच. पण तुम्ही अक्कलकोटला गेलात, बेलपिंपळगावच्या स्वामींच्या मठात आलात, पण तिथं आल्याच्या नंतर उग घरी गरमत आहे म्हणून इथं करमत आहे म्हणून जर आलात तर त्याला स्वामींची प्रचिती येणारच नाही. खरंच सांगतो तुम्हाला. तिथं आल्याच्या नंतर विश्वास ठेवावा लागतो. काय ठेवावा लागतो?
विश्वास विश्वास नसल्यावर आणि स्वामी त्या प्रत्येक भक्ताला संकटातून सोडवतात महाराज, नक्की सोडवतात. माझा एक मित्र आहे, कॉलेजला आहे पुण्यामध्ये, आणि कॉलेजला जात होता आणि त्याचा एक मित्र होता. ते म्हणला आपल्याला कॉलेजला जायचं, म्हणला जाऊ पण 2 मिनिटं मला स्वामींचं दर्शन करू दे, गुरुवार आहे आज, मी स्वामींच्या आरतीला जात असतो. मग ते म्हणला चालतंय, मठाच्या समोरून जायचंय. अशी गाडी रस्त्याला उभा केली, माझ्याकडे बघा घडलेली घटना, रस्त्याला गाडी उभा केली आणि रस्त्याला गाडी उभा करून तो दर्शनला चालला. तर त्याला सांगितलं चल की तू दर्शनला. मी येणार नाही म्हणलं, अजिबात नाही. रस्त्याला गाडी, मी अरे माझा विश्वास नाही असल्या गोष्टीवर, हे स्वामी काय, अरे चल म्हणला बाबा दर्शन तर कर. नाही मला मी येणार नाही. पण मैत्री कशी असते, लंगुटी यार म्हणतात त्याला. अरे चल तुला नाही, हाताला धरलं वडीत मध्ये नेलं, लक्षात यायला गाडी रस्त्यालाच उभी होती, हाताला धरलं मध्ये नेलं, इकडं मध्ये नेलं, स्वामींच्या समोर हात जोडले आणि इकडं मागा आवाज आला, गाडीवर मोठं टँकर गेलेलं होतं. लक्षात आलं. आणि मग त्या दिवसापासून त्याचे डोळे उघडले. त्यानं आज पुण्यामध्ये स्वामी सेवेचं केंद्र काढलंय. स्वामींचं केंद्र आहे पुण्यामध्ये, त्याचं चाकणला, लक्षात ठेवा. मी तिथं जाऊन आलो, मी सगळ्याच केंद्रामध्ये भेटी दिल्या, जवळजवळ सगळ्या, आपलं राहिलं होतं ती आलो. की एवढा विश्वास जर असेल तर संकटातून नक्की आपल्याला सोडवण्याचं काम स्वामी करतात महाराज. विश्वास बसत नाही लोकांचा. शिकलेले लोक आहेत काही स्टँडर्ड, माय दुनिया कुठं चंद्रावर गेली, हे लोक अजून धोतरावरच आहे आम्हाला म्हणतात, बरोबर आहे का नाही. एक जण मला म्हणला वारकरी म्हणजे भोळे, आपण रोज गोळे खात्यात ना, भोळे का सानात ना, कशानं भोळे. आपला विश्वास नाही, पण विश्वास ठेवणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल. म्हणून स्वामींची सेवा आपण करत आहात, स्वामींचा मठ या ठिकाणी आपण उभा केलाय, एवढे निष्ठेनं सेवा करतायत. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, आपण एक निष्ठेनं भक्ती करा, एक निष्ठेनं स्वामींची सेवा करा. आपल्या मनातल्या इच्छा अपेक्षा सगळ्या पूर्ण करण्याचं काम स्वामीवर आहे. जिम्मेदारी तुम्ही त्यांच्यावर सोपवा, लक्ष द्या. जिम्मेदारी स्वतःवर घेऊ नका. जिम्मेदारीवर जर तुम्ही स्वामींवर सोपवून दिली तर त्याला संकटातून रस्ता देण्याचं काम स्वामी करतात. आई, संकट प्रत्येकाच्या जीवनात आहेत, ऐकताय तुम्ही सगळे, संकट प्रत्येकाच्या जीवनात आहे. दादा इकडे बघा, माझ्या जीवनात संकट आहे, तुमच्या जीवनात संकट आहे, आज प्रत्येकाच्या जीवनात संकट आहे, दुःख आहे. माझं दुःख वेगळं असेल, तुमचं दुःख वेगळं असेल, पण दुःख नाही असा माणूस या जगाच्या पाठीवर नाही. गड्या लक्ष द्या 2 मिनिटांसाठी. माझ्या जीवनात खूप दुःख आहे, तुमच्या जीवनात खूप दुःख आहे. काही गोष्टी ती सांगता येत नाहीत, एवढं दुःख असतं. पण आई एकच आहे, कधीतरी सगळ्यांना स्वामी भक्तांना विनंती, कधीतरी मंदिरामध्ये या, जेव्हा कुणीच नसेल. गुरुवारी तर येऊच नका, गर्दी असते. शुक्रवारी शनिवारी या, जेव्हा कुणीच नसणार आहे तेव्हा या, किंवा स्वामींची मूर्ती घरामध्ये मांडा. दुपारी 12 वाजता स्वामींच्या समोर बसा, एकांतामध्ये स्वामींच्या समोर बसा, हात जोडा आणि स्वामीकडे डोळे लावून स्वामींची मूर्ती बघा. एकदा डोळे उघडे ठेवून स्वामींची मूर्ती बघा. स्वामींकडे जर तुम्ही त्या नजरेनं बघितलं तर नक्की स्वामी तुमच्यासोबत बोलतात का नाही सांगा. कितीतरी भक्तांचा अनुभव असेल की तुम्ही हात जोडा आणि एवढंच म्हणा, स्वामी आमच्या जीवनात असं दुःख आहे आणि आता मार्ग काढण्याचं काम तुमचं आहे. काय चुकलंय आमच्या जीवनात, काय चुकलंय सांगा, एवढं दुःख का देतात आमच्या जीवनात. मला असं वाटतंय तुम्ही त्या मंदिरातून घरापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. नक्की मार्ग मिळेल, नक्की. मी जर उठवलं तर इथं कितीतरी भक्त निघतील की त्यांच्या जीवनामध्ये स्वामींचा साक्षात्कार झालाय, स्वामींचं दर्शन झालंय, त्यांना स्वामींचं दर्शन झालंय, चमत्कार झालाय. कुठंही दर्शन देतात तुम्ही, कुठेही, फक्त मनामध्ये इच्छा ठेवा आणि अंतकरणामध्ये त्यांच्यावर काय ठेवा, विश्वास ठेवा. विश्वास जर ठेवला तर ते तुमचं हित करू शकतात. महाराज अभंगाच्या, तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित, तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित, तेची माझे हित, तेची माझे हित
आईनं लक्ष द्या इकडं चकार लावलाय तेच एकमेव असेल की ते आमचं हित करू शकतात. नाही तर मायबापाला बी आपलं हित माहित नाही. माय बापे पिंड पाळीला माया आणि जन्म मरण जाया संत संग. माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. अव एकच आहेत महाराज. अहितापासून काढीती हित देऊन वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. एक स्वामी समर्थ महाराज आहे की ते आपल्याला अहितापासून काढतात आणि आपलं खरं हित कशात हे दाखवून देतात. लक्षात आलं का नाही? खरं हित आपल्याला दाखवून देतात. आपण हे बघा बऱ्याच लोकांचा विश्वास बसणार नाही. माझं एकच काम करायचं, जे लई त्रास करते ना औषधानं हेनं त्यानं दारू सुटतच नाही. तुम्हाला सांगतो अजिबात नाही. चांगलं वागणं ना मनावर असते. कशावर असते बोला की? मनानं ठरविल्यावर चांगलं होत असते. तुमच्या मनात दुनियाचं पाप आहे तेच कसं चांगलं होणं. अहो बरेच जण म्हणले तिकडे दारू सोडतात आणि दारू सोडायला जाताना पितात आणि येताना पिऊन येतात. जाताना का पितात माहिती का? आता सोडायची आणि येताना हे का खरं असतं का? हो का? कळायला लागलंय का नाही माझं बोल? आणि बघू काय होतंय ते असं म्हणते ना. बरोबर आहे का नाही? काही नाही. अंतकरणावर तुमच्या ताबा पाहिजे, मनावर ताबा पाहिजे. कसले बी वाईट विचार असू द्या, कसले बी वाईट विचार, फक्त उद्यापासून हे करायचं. दर गुरुवारी किंवा दररोज स्वामींच्या दर्शनाला, सकाळी एकदा दर्शनाला यायचं, संध्याकाळी एकदा दर्शनाला यायचं आणि 21 अध्यायाचंच पारायण. किती अध्यायाचं? 21च आहेत की? 21 अध्याय आहेत की? काहीच म्हणत नाहीत. हो नाही नाही नुसते. आणि एकदा संपलंय ज्ञानेश्वर झटकी लगेच निघाले, कचून खाल्ले की निघाले. आणि पुन्हा तंबाखू नंबर 1 होता. म्हणजे तो का साडू महाराज का काय का काही कळतच नाही लोकाला महाराज, काहीच नाही. कसे पहाटे 3ला फोन केला मला एक जण. पहाटे 3ला मेवचाला म्हणला जय हरे. तिकडला काय म्हणला हायला महाराजाला लागला. मी ठेवून दिला. सकाळी माया पुढेच बसलो. मी तुमचा फोन आला हायला तुम्हालाच लागला. डबल तसं टाक काय म्हणजे मिळत नाही काही लोकाली, काहीच कळत नाही महाराज काय चाललंय ते. स्वामी सूत्री नावाचं एक पुस्तक आहे, छोटस एकदम छोटे. त्याच्यामध्ये कथा आली, एवढी सुंदर कथा आहे ना. एक स्वामींचा भक्त होता. स्वामींच्या दर्शनाला चालला. नीट लक्ष द्या. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचं होतं आणि गाडी सजवली होती. 1 लाख रुपये खिशामध्ये घेतले होते आणि 1 लाख रुपये खिशामध्ये घेऊन घरातले सगळे बसले होते. गाडीत बसला होता. आता अक्कलकोटला जायचं, स्वामींचं दर्शन करायचं आणि स्वामींचं दर्शन करून माघारी यायचं. गाणगापूर करायचं, पिठापूर करायचं असं त्यानं ठरवलं होतं. आणि निघाला. तेवढ्यामध्ये गावातला अतिशय गरीब माणूस त्या ठिकाणी त्यांच्या समोर आला आणि हात जोडल्याने सांगितलं पाटील का रे रामभाऊ काय झालं? पाटील बस माझी एक विनंती, तुम्ही अक्कलकोटला चाललात? हा मी स्वामींच्या दर्शनाला चाललो, माझी महिन्याची वारी आहे. पाटील तुम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललात? पाटील खरं म्हणजे बरं नाही, पण माझ्या मुलीचं लग्न आहे पाटील. फक्त 10,000 रुपयाची गरज आहे पाटील. 10,000 रुपये द्या पाटील. 10,000 रुपये. मला कुणाची गरज नाही, फक्त 10,000 रुपये. मुलीचं लग्न आहे पाटील माझ्या. त्यावेळेला पाटलाला सांगितलं रामभाऊनं की पाटील खरं म्हणजे तुम्हाला विचारणं बरं नाही, कारण तुम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललात, हटकत नसतात. पण आता मी मरताना देवाचं नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. पाटील एक वेळेस माझ्यासाठी 10,000 रुपये द्या. पाटील गाडीतून खाली उतरले. 10,000 रुपये नाही दिले. 1 लाख रुपये घेतले. स्वामी 1 लाख रुपये घेतले, त्या रामभाऊच्या हातात ठेवले आणि सांगितलं चल मी तुझ्या मुलीचं लग्न लावून देतो, चल अक्कलकोटचा दौरा कॅन्सल. यानं सांगितलं स्वामी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला पाटील. हा म्हणे जायचं होतं, पण मला वाटतंय तुझ्या गरीबाच्या मुलीचं जर मी लग्न लावून दिलं तर मला अक्कलकोटला जायची गरज नाही. अक्कलकोटचे स्वामी माझ्या घरी आल्याशिवाय राहणार. आलं लक्षात? ठीक आहे. निघाले आणि ते 10,000 1 लाख रुपये हातामध्ये ठेवले होते. 1 लाख रामभाऊनं 1 लाख त्यांच्या हातावर ठेवले पाटलाच्या. पाटील मी आता माझ्या मुलीला घेऊन येतो म्हटले आणि तो रामभाऊ गुप्त झाला. कोण होता काही माहीत नाही. ज्या वेळेला स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला गेले ना, त्यावेळेला अक्कलकोटला स्वामींच्या मूर्तीमध्ये पाटलाला रामभाऊ दिसत होता आणि रामभाऊच्या मध्ये स्वामी समर्थ दिसत होते. स्वामी परीक्षा घेतात, भक्ताची परीक्षा. आता इथं जेवायला का झालंय? जेवण आहे ना जेवायला? कुणी कसा जरी असला
तरी त्याला कधी उठवायचं नाही, त्याला कधी चुकून बोलायचं नाही. कारण कुणाच्या रूपानं स्वामी इथं तुमची परीक्षा घेण्यासाठी येतील सांगता येणार नाही. कुणाच्या एखाद्या भिकाऱ्याच्या रूपाने येतील, लहान मुलाच्या रूपाने येतील. पोटभर जेवा इथं जेवा एक आणि प्रेमानं जीव घाला. वाढणाऱ्याला सगळ्याला विनंती माझी की सगळ्यांना त्यांच्याकडून जप करून घ्या स्वामींचा आणि प्रेमानं वाढा. घ्या श्री स्वामी समर्थ, घ्या नको आहो घ्या स्वामींचा प्रसाद आहे. माझ्या अंगावर काटा आला. स्वामींचा प्रसाद आहे. तेवढ्या प्रेमानं जर स्वामींचा प्रसाद तुम्ही वाटला तर मला असं वाटतं की तुम्हाला अक्कलकोटला जायची गरज नाही. प्रति अक्कलकोट म्हणजे बेलपिंपळगाव होईल महाराज. लक्षात आलं की नाही? प्रति अक्कलकोट आहे. म्हणून आपण ही एवढी भक्ती करतात, तेच एक आहेत, हिताचा विचार करतात, तेच माझे हित करीती सकळ. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला की जेने हा गोपाळ कृपा करी, देव सुद्धा तुमच्यावर कृपा करील. अरे स्वामींची भक्ती म्हणजे माझीच भक्ती आहे ना, तुम्ही दुसऱ्याची कुणाची करताय? दत्तात्रेयाचीच भक्ती करताय ना. ब्रह्मा विष्णू महेशच त्या सृष्टीचे धारण करतेत ना, आणि ते स्वामी. म्हणून मी कथा केली आता, त्याला ब्रह्मांड नायक नाव दिलं होतं मी. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ म्हणजे ब्रह्मांडाचे ते नायक आहेत, ब्रह्मांडाचे ते मालक आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, आता उन्हाळा ऋतू 3 आहेत. किती ऋतू आहेत? 3 आहेत. आता चालू आहे उन्हाळा. आता उन्हाळा, पहिला उन्हाळा, हिवाळा, पुढे येणारा पाऊस. उन्हाळा संपल्यावर कोणता येईल? आता उन्हाळा संपल्यावर कोणता येईल? पावसाळा. पाऊस आला की पावसाच्या भीतीसाठी, पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट, आणि जीवनात दुःख आलं की दुःखापासून वाचण्यासाठी अक्कलकोट. लक्षात आलं? अक्कलकोट. तिथं गेला की मनाला शांती लागते, मनाला समाधान लागतं. वृक्षाचं दर्शन घ्या. त्याच्यानंतर स्वामींच्या समाधीचा मठ इकडे अजून एक. बरेच जण तिथून वृक्षापासूनच माघार येते, तिथून येऊ जाऊ नका. स्वामी समर्थांच्या समाधी मठ आहे, आणि समाधी मठाच्या शेजारी बाळाप्पाचं घर आहे, पलीकडून चोळाप्पाचं घर आहे, सुंदराबाईचा वाडा आहे, सगळं आहे. बरोबर आहे की नाही? सुंदराबाईचा सुद्धा वाडा आहे. तुम्ही युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला माझं नाव टाका, स्वामी चरित्र. आत्ता झालं इथं संभाजीनगरला. आता 3-4 दिवस स्वामी समर्थ महाराजांची कथा झाली, आणि जी टॉकीजवर आपण सर्वांनी पाहिली. नातेपुतेलाही झाली, नाशिकलाही झाली, पुण्यामध्ये सुद्धा झाली. आता शंकर महाराजांच्या मठात आता कथा आहे एप्रिल महिन्यामध्ये, शंकर महाराजांच्या मठामध्ये. आणि मग तिथं स्वामी आणि शंकर महाराज असं मिक्स चरित्र सांगणार आहे. आपल्याला मी निमंत्रण नक्की देईल. आपला मुद्दा एवढाच आहे की देवाची भक्ती सुद्धा स्वामी समर्थांची केली की देवाला पावत असते. कारण देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. मग महाराज आम्ही काय करायचं? इकडे बघा, आपल्या जीवनातले सगळं स्वामींवर भार टाकायचं, त्यांच्यावर ओझं टाकायचं. एकच आहे, आम्ही फक्त निमित्त आलाय आणि करते करविता स्वामी आहेत. बरोबर इथं लिहिलेलंच आहे बघा, तूच करता तूच एक स्वामी जात आहे का नाही सांगा बरं महाराज? एकच स्वामी महाराज आहे, त्यांच्यावर संपूर्ण जिम्मेदारी टाकून टाकायची. महाराज मग आम्ही त्यांच्यावर जिम्मेदारी टाकली तर मग आमच्या काही दुःखाच्या काळामध्ये येतील का धावून? तुमच्यासाठी येतील का धावून? तुम्हाला कडेवर घेतील. भागलिया मन वाहतील कधी, भागलिया मन वाहतील कधी, भागलिया मन वाहतील कधी, भागलिया मन वाहतील कधी. भागलिया मन
आधार देण्याचं काम स्वामी करतात. भागलिया मज वाहातील कडिये, भागलिया मज वाहातील कडिये, आणि त्यांची आने जोडे सर्व सुख. आपण जर थकलो भागलो तर थकल्या भागलेल्याला सुद्धा स्वामी कडेवर घेतात. आणि त्याला दोन प्रमाण सांगतो. एक, तुका म्हणे कडिये बैसो तेने असो निर्भर. एकदा त्यांनी कडेवर घेतलं की माणूस निर्भर होतो. एक. आणि दुसरं सांगतो की त्यांची आने जोडे सर्व सुख, म्हणजे सर्व सुख जगातलं त्यांच्या पायावर आहे. बरोबर आहे का नाही? सगळं सुख तिथे आहे. दोन प्रमाण सांगतो. सुखवसे हेची ठाई बहुपाई संताच्या. आणि दुसरं एक कळसाचं सांगतो. सर्व सुखे आजी येथेची ओळली संताची देखील चरणांबुजे. जगातले सगळे सुख स्वामी समर्थांच्या पायाजवळ आहेत. सगळे सुख स्वामींच्या पायाजवळ आहेत. पण तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्यासाठी स्वामींचं नाव आणि स्वामींचं दर्शन ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या. ते लक्षात ठेवा. एका चांगल्या मित्राचं मार्गदर्शन आणि स्वामी समर्थांचं दर्शन आयुष्याचं सोनं करतं. हे लक्षात ठेवा. सोनं करतंय. म्हणून चांगला मित्र चांगला असावा आणि ज्याचं दर्शन घ्यायचंय ती व्यक्ती चांगली असावी. आशीर्वाद त्यांचा लागतो, आमचा नाही. माझा तर आशीर्वादच लागा नाही. काय झालं? गेल्या वर्षी दिलं तर एक जणांना मी दिंडीमध्ये मला जा तुझं कल्याण होईल. काल माझी भेट झाली. मला बरं आहे का? हो, मला 10 एकर इकला. त्याच्यामुळे मी कुणालाच आशीर्वाद द्या नाही. फिरायला पडले मशीन म्हणते मला रांगवा. कुठं नादी लागत बस सांगा. लय अवघड आहे. सकाळी सकाळी कीर्तन नाही करून आमची बायको मला म्हणते भांडे घासून जा. मला जीवच मारीन म्हणलं भांडे घासून जा. म्हणजे मला काय मायकोला समजायलीस का काय म्हणलं तू? काय समजायलीस काय म्हणलं तू भांडे घासून जायला? काय समजायचं? त्याचं झालंय का तुझं? नाही, ही मुंजाच आहे पिपळा खालचा अजून. बरोबर आहे का नाही? काय समजायलीस का म्हणलं? जीवच मारीन म्हणलं भांडे घासून जा. माझ्या मनावर चालायचं म्हणलं, तुझ्या नाही. मी आधी धुणार आणि मग भांडे घासणार. वजनात कार्यक्रम असते आपला. वजनात लक्षात आलं की नाही? असू द्या, इकडे लक्ष द्या. आलंय का? एकदा कंटाळून नेऊन घातली होती सासऱ्याने. सासऱ्याने म्हणलं सांभाळायला ही असली कसली पोरगी जन्माला घातली. म्हणलं तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची वेळ आली. म्हणलं हा. सासरा म्हणला लय गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिले, अख्खं झाड मी सांभाळालोय, माझा विचार करा. म्हणला काय करावं सांगा. भागला थकलं तर भाग लिया मज वाहतील कडिये, त्यांची आने जोडे सर्व सुख. आता ऐका, स्वामींच्या पायावर जगातलं सगळं सुख आहे. कुठं जायची गरज नाही. रोज नित्यानं उठा, सकाळी दर्शन घ्या, संध्याकाळी दर्शन घ्या. एक वाक्य लिहून ठेवा. चांगल्या कामाला जात असताना स्वामींचं दर्शन करून जर गेलात तर खात्रीनं सांगतो ते काम तुमचं 100% झाल्याशिवाय राहणार नाही. 100% काम होणार. फक्त जाताना दर्शन करा आणि विश्वासानं. आपले नवस का पूर्ण होत नाहीत माहिती का? आपले नवस आपण पाया पडतो तर काय म्हणतात माहिती का? असलं का? खरं असतं का? पण चला म्हणतात लोक. मग स्वामी बी विचार करतात. स्वामी बी म्हणतात मग खरंय का? खरं नाही ना? नाही तर नाहीच. बरोबर आहे का नाही? पण महाराज त्यांची भक्ती केल्यावर लक्षात येतं, त्यांची पूजा केल्यावर, त्यांच्या ग्रंथाचं पारायण केल्यावर आपल्या लक्षात येईल आपण कोण आहोत. स्वामी बाळाप्पाला सांगत असताना नेहमी सांगायचे. बाळाप्पानं सांगितलं, स्वामी माणुसकीनं जगायचं असेल तर काय करावं? त्यावेळेला बाळाप्पानी सांगितलं, स्वामींनी सांगितलं, बाळाप्पा माझ्या ठाई तुझी वार्ता. लक्ष द्या, माझ्या ठाई तुझी वार्ता, तूच एक स्वामी सुता. स्वामी सुत म्हणून एक स्वामींचे भक्त होऊन गेले. मुंबईला त्यांचा मठ आहे. कुठं मठ आहे? मुंबईला. स्वामी सुत नाव ऐकून असताल ना? स्वामी त्यांनी लिहिलेले ग्रंथ वगैरे. स्वामी सुत माझ्या ठाई तुझी वार्ता, तूच एक स्वामी सुता, तूच एक दाता, तूच एक करता, तूच एक जगन्नाथा. बाळाप्पा म्हणतोय सर्वस्व जगन्नाथ जर कोण असाल तर तुम्ही असाल. चोळप्पाची कथा माहिती तुम्हाला? चोळप्पाची. बाळाप्पा चोळप्पा हे स्वामींचे भक्त होऊन गेले. ते त्याला हाकलून दिलं होतं घराच्या बाहेर चोळप्पाला. आणि स्वामीच्या मागे हिंडत आहे, स्वामीच्या मागे हिंडत आहे. घरादाराचा विचार म्हणला, स्वामी गरीबी लय, चल म्हणले माझ्या माग. त्याला मागं नेलं. साप होते बरे. बसाप्पाचं सांग. बसाप्पाचं साप होते. साप. आणि ते साप बसाप्पाला सांगितलं ती साप घे. ती एकच आहे सगळे. बाळाप्पा, बसाप्पा, चोळाप्पा हे सगळे कर्नाटकातले स्वामींचे भक्त आहेत. कुठले? कर्नाटकातले. लक्षात ठेवा. त्या बसाप्पाला सांगितलं इथला एक साप घे. म्हणला साप? हो घे. घ्या साप. नका म्हणले का नाही सांगा बरं? बसाप्पा म्हणला स्वामी हा घे घे म्हणले. अरे घे, मी म्हणतो ना घे. विश्वास होता ना त्या बसाप्पाचा स्वामीवर.
बसापाचा विसर. त्यांनी सांगितलं ठीक आहे. घेतला नाही एक साप. हा गुंडाळा म्हणले, गुंडाळा असा गुंडाळा, जा म्हणले घरी. आता मनातले मला मग काय म्हणतील लेकर, बापू काय म्हणेल, लेकर पडत आहे, काय आणलंय काय आणलंय काय आणलंय, साप. आता कसं सांगावं सांगा ना. त्याला वाटलं बायको नक्की हाणती. आता उघडलं महाराज, स्वामींची लीला आगाध आहे. बसप्पानं ज्या वेळेला तो उपरनं काढलं त्यावेळेला तो साप सोन्याचा झाला होता, हे लक्षात ठेवा. साप सोन्याचा झाला होता. साप म्हणजे याचा अर्थ एकच आहे, तुम्ही त्यांच्याकडे काहीही मागा ते तुमच्यासाठी द्यायला तयार आहेत. फक्त विश्वास महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे सज्जन? विश्वास महत्वाचा आहे. स्वामींची भक्ती करत असताना भाव, श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी जर असतील तर ते वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि एकच आहे, एकदा समर्थांना शब्द दिला की तो शब्द पुन्हा मोडायचा, हे ध्यानात ठेवा. एकदा शब्द दिला तर मोडायचा नाही, नाही तर एका कडीकून खुटा उपटतो, हे ध्यानात ठेवा. कळायला लागलंय का नाही? फक्त एक स्वामींचं एक आहे, देर आहे लेकिन अंधेर नाही. देवाजवळ एकच असतं, वेळ असतो पण अंधेर नसतो. म्हणून ती कवा काय करतील सांगता येत नाही. त्याच्यामुळे एक तर शब्द द्यायचा नाही आणि दिला तर शब्द मोडायचा नाही. बरोबर आहे का नाही? शेष शब्दाचा अर्थ उष्ट नाही. शेष म्हणजे उष्ट नाही. शेष म्हणजे आली मुखा वाटा अमृत वचने. त्यांच्या मुखातून आलेले जे शब्द आहेत ना, स्वामींचं चरित्र असेल, स्वामींचा तारक मंत्र असेल, स्वामींचं भजन असेल, याच्यावर आपलं ते जे आहे ना त्यांचं ते शेष आहे, ते आम्ही आवडीनं सेवन करू. आणि तुम्हाला दिलेला शब्द आम्ही कधीही मोडणार नाही. तुकोबाराय शेवटचे शेवीन आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते. त्यांचं शेष आवडीनं सेवायचं. शेष सेवायचं म्हणजे उष्ट खायचं, म्हणजे त्यांचं भजन आवडीनं करायचं, त्यांचा जप आवडीनं करायचा आणि त्यांच्या वाक्यावर विश्वास ठेवायचा. लक्षात आलं का नाही? एवढं करा. तुका म्हणे शेष सेवेनं आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. अभंगाचा भाव सांगितला. माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांच्या मठात की या ठिकाणी बेल पिंपळगावला बऱ्याच दिवसांना ऐकून होतो की मोठा स्वामींचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आणि प्रगट दिनही आता
आलेलाच आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून स्वामींचा प्रगट दिन पाडव्याला आलेलाच आहे आणि हे असा एकत्रित कार्यक्रम सुंदर आपण त्या ठिकाणी आयोजित केला. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. एकदा प्रेमानं हात वर करून सगळ्यांनी स्वामींचं भजन करायचं आहे. सगळ्यांनी, सर्वांनी मोठ्या प्रेमानं आपापल्या मोबाईल मध्ये सगळ्यांनी घ्या, इकडे लक्ष द्या. सर्वांनी म्हणायचं आहे, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. म्हणा महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. म्हणा म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक राजा अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा, अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. माझा योग लागला, आपल्या सगळ्याचं दर्शन झालं. काही चुकलं असलं तेव्हा का माया वटीत टाका, मी गुंडाळून नेऊन नेवासा फाट्यावर झटकितो. मला नेऊन काय करायचं तुमचं तरी, बरोबर आहे की नाही? जे बरोबर असेल ते तुमच्या गुरुजींचे, जे चुकीचं आहे ते माझ्या पदरचे. मला माफ करा, नसलंच माफ करायचं, तुम्हाला काय करायचं ते करा, त्याचं बी एवढं काही टेन्शन नाही, बरोबर आहे की नाही? आपल्या सगळ्याला धन्यवाद. चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. स्वामी म्हणतात, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. अजिबात नाही. स्वामींचं एक वाक्य सांगतो. स्वामी बाळाप्पाला सांगायचे की बाळाप्पा, गरिबी श्रीमंती वृक्षाची सावली आहे. बाळाप्पा, सूर्य फिरला की सावली फिरत असते, तसं बाळाप्पा प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरत असते. मग प्रारब्धावर सोडून द्यायचं, भक्ती मात्र आपल्या हातात आहे. आपण भक्ती करताय, स्वामींची सेवा करा, स्वामींची भक्ती करा, स्वामींच्या लीलेवर विश्वास ठेवा. त्यांची लीला अगाध लीला आहे. म्हणून आपण सर्व स्वामी भक्तांना मी धन्यवाद देतो. चांगलं जगा, चांगलं वागा, आनंदानं प्रेमानं राहा, नाराज होऊ नका. व्यसन कुणी करत असेल तर व्यसनापासून बाजूला राहा. अनेकाचे संसार दारूपायी, व्यसनापायी उद्ध्वस्त झालेत. मी आपल्या पाया पडतो. 200 रुपयाची दारू जर तुम्ही पित असाल, स्वामी मठातून एवढा संदेश घेऊन जा. 200 रुपयाची दारू जर तुम्ही पित असाल तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा. तुमचे लेकरं बाळ सुखानं खातील, बरोबर आहे का नाही महाराज? सुखानं खातील, आनंदानं जगतील. आई वडील जर असतील जिवंत तर आई वडिलाची सेवा करा. कारण जीवनामध्ये एकदा मायबाप निघून गेले, जीवनातलं सर्वस्व गेलं. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ज्या आत्म्यामध्ये ईश्वर साठवले असतो तो आईचा आत्मा असतो. गड्या, आईला सांभाळा, बापाला सांभाळा. मला माहिती, मी ते दुःख भोगलेलं आहे म्हणून मला माहिती आहे. माझं वय 30 वर्ष रनिंग आहे. 1994चा माझा जन्म आहे. पण मी 5 वर्षाचा असताना माझी आई गेलेली आहे आणि 7 वर्षाचा असताना वडील गेले आहेत माझे. त्यामुळे मला काय दुःख असतं हे माहिती आहे. म्हणून आईचा फोन आला, 2 मिनिट मोटरसायकल उभी करा, माईला फोनवर बोला. कारण असे अनेक माझ्यासारखे लोक आहेत, त्यांच्या मोबाईलवर कधी माईचा फोन येत नाही, त्यांच्या मोबाईलवर कधी बापाचा फोन येत नाही. म्हणून आई, सगळ्या स्वामी भक्तांना माझी विनंती, स्वामींचा संदेश एवढा घरी घेऊन जा. स्वामींचा संदेश समजून घेऊन जा. एकच की आपल्या म्हाताऱ्या मायबापाला त्रास देऊ नका, आई वडिलाला सांभाळा, वेळ काढा. अरे कौन सी है वो चीज जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन माँ नहीं मिलती. आई मिळत नाही गड्या. आणि इथं एवढे लोक आलेत, अजून लोक परिसरात आहेत, पण एवढेच आले. अरे सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. स्वामी मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जैसे स्वामी बुलाते हैं. तीच माणसं इथे असतात, त्याला स्वामी बोलत असतात. आपल्यावर स्वामींची कृपा
कृपा आहे आपण सगळेजण आलात. आमची गायक वादक महाराज मंडळी सगळे आलेत, शरद महाराजाच्या संस्थेतील विद्यार्थी आलेत, तुम्ही आम्ही आलात, सगळे आलात. मी किती वेळ सांगितलं तरी तुम्हाला ऐकावंच वाटेल, एवढं कंटाळा कधी येणार नाही. आपण टीव्हीवर बऱ्याचदा स्वामींची कथा झाली, आपण टीव्हीवर कथा बघा, यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला प्रकाश साठे ऑफिशियल टाकलं की सगळे स्वामींचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळेल. आणि आता आहे संभाजीनगरला आता झालं, नगरला आता मे महिन्यात नगरला स्वामींची कथा आहे, त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी बोलेल. आणि प्रगट दिनाला आलात तर स्वामींच्या मंदिरातच माझी कथा आहे. प्रगट दिनाच्या दिवशी लक्षात आलं का नाही, स्वामींची कथा 3 दिवस अक्कलकोटला स्वामींच्या दरबारात, त्या ठिकाणी मठा मंदिर समाधीच्या समोर 3 दिवस स्वामी चरित्र करण्याचा योग माझ्या जीवनात आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी आता 28, 29 आणि 30 3 दिवस तिथे स्वामींच्या मठामध्ये अक्कलकोटला, आणि स्वामींचा प्रगट दिन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. हा उत्सव तर करतातच तुम्ही, पण एकदा स्वामींची चरित्र कथा सुद्धा स्वामी भक्तांना ऐकायचा योग तुम्ही आणावा अशी माझी इच्छा आहे. बरोबर आहे का नाही? बस कुणी वक्ता कुणी जरी आणला तरी हरकत नाही, पण स्वामींचं चरित्र सांगा. वक्ता महाराज दुसरा आणा, मला माहिती माझ्याशिवाय दुसरा नाहीत म्हणून, बरोबर आहे का नाही? मला माहिती आहे, पण एकदा स्वामींची कथा या ठिकाणी व्हावी. स्वामींचा मठ आहे, स्वामींची सेवा आणि स्वामींचे सेवेकरी आहेत. स्वामींची चरित्र कथा, सार्थ चरित्र म्हणजे 5 दिवस ठेवा किंवा 3 दिवस ठेवा किंवा 7 दिवस ठेवा, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित सविस्तर त्यांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळतंय. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. योग आला तर आपण नक्की करूया. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली विठ्ठल ज्ञानेश्वरा राखा पाया